प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्र निर्मित नवरात्र विशेष कार्यक्रम जागर स्त्री शक्तीचा, जागर शिक्षणाचा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. नवरात्री निमित्त विशेष कार्यक्रम जागर स्त्री शक्तीचा, जागर शिक्षणाचा. नमस्कार रसिक श्रोते हो. नवरात्री निमित्त विशेष कार्यक्रम जागर स्त्री शक्तीचा, जागर शिक्षणाचा या कार्यक्रमामध्ये तुमची रेडिओ सखी मीरा तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ आणि 2025च्या राष्ट्रीय शिक्षिका पुरस्कार विजेत्या डॉक्टर नीलाक्षी जैन मॅडम. रसिक श्रोते हो, एक आदर्श शिक्षिकेचा प्रवास, त्यांचे अनुभव, आजच्या समाजाची गरज म्हणजेच सायबर सिक्युरिटी, या सगळ्याबद्दल आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. डॉक्टर नीलाक्षी जैन यांचं काम आणि प्रोफाईल खूप मोठी आहे आणि तेवढीच इन्स्पायरिंगही. त्यांना 9 मानाची प्रमाणपत्र मिळालेली आहेत. 14 नामांकित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. 9 पुस्तकांच्या पब्लिकेशन समितीमध्ये त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. 12 पेटंट्स त्यांच्या नावावर आहेत. 9 कॉपीराईट्स त्यांच्या नावावर आहेत. 76 पब्लिकेशन्स त्यांच्या नावावर आहेत. चला तर रसिक श्रोते हो, अजिबात वेळ न दवडता वळूया आजच्या विशेष मुलाखतीकडे. त्यांच्याशी संवाद साधलाय आपण दूरध्वनीवरून. डॉक्टर नीलाक्षी जैन मॅडम, तुमचं नवरात्री विशेष कार्यक्रमामध्ये जागर स्त्री शक्तीचा, जागर शिक्षणाचा या कार्यक्रमामध्ये मी मीरा आकाशवाणीच्या संपूर्ण परिवारातर्फे तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम यावर्षीचा तुम्हाला राष्ट्रीय शिक्षिका पुरस्कार मिळाला त्याबद्दल खरंच खूप खूप मनापासून अभिनंदन. धन्यवाद. मॅडम, तुमचा विषय आहे सायबर सिक्युरिटी. मग या विषयामध्ये तुम्हाला आवड नक्की कशी निर्माण झाली? सायबर सिक्युरिटी मधली माझी वाटचाल खूप वेगळी होती. मला ना मूवीज आणि वेबसिरीज बघायला खूप आवडायचं आणि त्या मूवीज आणि वेबसिरीजमध्ये हॅकर्स आणि सायबर क्राईम खूपच दाखवायला जायचं. कधी कधी खूप आकर्षण पद्धतीने ते दाखवतात. तेव्हा मला याचा विचार यायचं की हे हॅकिंग, हे सायबर क्राईम हे कुणीही करू शकते का? मी पण करू शकते का? पण शैक्षणिक प्रवासात पुढे गेल्यावर मला असं वाटलं की खरं जे सायबर क्राईम आहे ते मूवीसारखं नाहीच आहे. खऱ्या हल्ल्याने फक्त कोड नाही तर लोकांचा आयुष्य, विश्वास, व्यवसाय आणि अगदी देशही उद्ध्वस्त होऊ शकतो. हा विचार माझ्या मनाला भिडला. मला नेहमी कोडी सोडवणे आणि तर्कशुद्ध विचार आवडत असे. सायबर सिक्युरिटीमध्ये मला ही दोन्ही गोष्टी मिळाल्या, बौद्धिक आव्हान आणि सामाजिक जबाबदारी. मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगते की टेक्नॉलॉजी ही दुधारी तलवारसारखी आहे. जर आपण योग्यपणे वापर केली तर ही सक्षम करते आणि जर चुकीने वापरली तर उद्ध्वस्त करते. सायबर सिक्युरिटी म्हणजे त्या विरोधातील ढाल आहे. असं हे सगळं करतं माझ्या आवडीने सुरू झालेलं काम आज माझा करिअर आणि आता माझं जीवन धर्म झाला आहे. नीलाक्षी मॅम, जेव्हा तुम्हाला तुमच्या नावावरती पहिलं पेटंट मिळालं त्यावेळची गोष्ट मला जाणून घ्यायची आहे. कारण ती प्रोसेस, ते पेटंट रजिस्टर करायची ही कल्पना आणि त्यानंतर ते जेव्हा तुम्हाला मिळालं तेव्हाची तुमची भावना आम्हाला जाणून घ्यायची. पेटंट, लोकांना वाटतंय पेटंट म्हणजे नासा सायंटिस्ट किंवा मोठ्या लॅब्समध्ये बसून केलेलं काम. पण माझ्या केसमध्ये सुरुवात खूप सिंपल होती. कोविड काळात सगळं थांबलं होतं. घरात बसून ऑनलाईन लेक्चर्स घ्यायचं, रिसर्च पेपर्स. आणि त्याच काळात माझे प्रिन्सिपल डॉक्टर भावेश पटेल सर म्हणाले, नीलाक्षी, तुझ्याकडे इतक्या आयडिया आहेत, मग पेटंट काय नाही करत? पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मी हसलेच. पेटंट माझ्याकडून? हे तर मोठ्यांचं काम आहे. पण नंतर मी धैर्य करून डिजिटल फॉरेन्सिकमध्ये पेटंट दाखल केलं. पुस्तक लिहिणं म्हणजे गोष्ट सांगणं, मजा येते. पण पेटंट लिहिणं म्हणजे
इट्स लाईक वॉकिंग ऑन अ टाईट रोप. एकही शब्द चुकला की सगळं बिघडलं. मी स्वतःला म्हणायचे, हे पुस्तक नाही, ही तर पझल आहे जी जगालाच इम्प्रेस करायला हवी. प्रोसेस अवघड होती, पण शिकण्यासारखं खूप होतं. आणि जेव्हा ते पेटंट मंजूर झालं, वाह, तो क्षण अविस्मरणीय होता. खरं सांगू का, असं वाटलं जणू पहिल्यांदा मुकुट घातलं आहे. आज माझ्याकडे 12 पेटंट्स आहेत, पण पहिल्यांचा आनंद, पहिल्या पेटंटचा थ्रिल वेगळाच आहे. आणि खरंच तो दिवस माझ्या आत्मविश्वासाला नवा पंख देऊन गेला. नवरात्री विषयक विशेष कार्यक्रम जागर स्त्री शक्तीचा, जागर शिक्षणाचा. या कार्यक्रमामध्ये तुम्ही आज ऐकत आहात सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ आणि 2025च्या राष्ट्रीय शिक्षिका पुरस्कार विजेत्या डॉक्टर नीलाक्षी जैन यांची मुलाखत. नीलाक्षी मॅम, अनेक अभ्यासक्रमातील पुस्तकांच्या समितीमध्ये तुमचं नाव आहे आणि तुम्ही लिहिलेली पुस्तकं अनेक युनिव्हर्सिटीज, कॉलेजेस वापरतायतही. तर आजच्या पिढीसाठी पुस्तकं तयार करताना तुम्ही नक्की काय विचार करता? होय, आतापर्यंत मी 9 पुस्तके लिहिली आणि अजून एका पुस्तकावर काम सुरू आहे. पुस्तक लिहिताना माझा विचार नेहमी आजच्या विद्यार्थ्यावर केंद्रित असतो. कारण की आजची पिढी ही थोडी वेगळी आहे. ही 500 पानी जडजूड पुस्तकं वाचत नाही. त्यांचा कॉन्सन्ट्रेशन वेळ खूप कमी असतो आणि त्यांना लहान कन्सेप्ट्स, इंटरेस्टिंग टॉपिक्स व प्रॅक्टिकली शिकायचे असतात. म्हणून मी नेहमी म्हणते, ही आजची पिढी ही नेटफ्लिक्स स्टाईल लर्निंग पसंत करते. शॉर्ट, शार्प आणि स्मार्ट. सुरुवातीपासून मी माझ्या विद्यार्थ्यांनाच एडिटर टीममध्ये घेतलं. काय समजलं, काय कठीण वाटलं आणि कोणती उदाहरणं चांगली आहेत, त्यांच्याकडून मला जे फीडबॅक भेटलं ना, ते माझ्यासाठी सोनंसारखं होतं. माझ्या पुस्तकात सायबर लॉज, डिजिटल फॉरेन्सिक्स, AI, युजर इंटरॅक्शन डिझाईन आणि इंटेलिजंट फॉरेन्सिक्स यांचा समावेश आहे. अनेक IIT, NIT आणि युनिव्हर्सिटीज ती वापरतात, याचा मला खूप आनंद आहे. शिवाय विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली शिकता यावं म्हणून मी PPTs, लॅब मॅन्युअल्स आणि प्रश्नसंच वेबसाईटवर देते. माझ्यासाठी पुस्तक लिहिणे म्हणजे केवळ शब्द नाही आहे, तर पुस्तक ही संपूर्ण शिकण्याचं साधन आहे. डॉक्टर नीलाक्षी जैन मॅम, राष्ट्रीय शिक्षिका पुरस्कार यावर्षीचा तुम्हाला मिळाला आहे, त्याबद्दल पुन्हा एकदा मी खूप खूप अभिनंदन करते तुमचं. आणि इथंपर्यंतची वाटचाल कशी होती? एखादा एक अविस्मरणीय क्षण, एखादा अविस्मरणीय अनुभव आमच्याबरोबर शेअर करा ना. तुमचा खूप खूप धन्यवाद. नॅशनल टीचर्स अवॉर्ड हा पुरस्कार माझ्यासाठी खूप स्पेशल राहील. माझ्यासाठी हा पुरस्कार म्हणजे शेवट नाही, तर एक नवी सुरुवात आहे. मला नेहमीच वाटते की व्हेरेवर वी रीच ही कुठलंही मंजिल नाही आहे, ही तर फक्त नवी सुरुवात आहे. 4 आणि 5 सप्टेंबर 2025 हे माझ्या आयुष्यातले अभिमानाचे दिवस होते. राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार मिळणं अविस्मरणीय होतं. इट वॉज रिअली अनबिलिव्हेबल. हा यश फक्त माझा नव्हता, तर माझ्या कुटुंबाचा, कॉलेजचा, स्टुडंट्सचा आणि माझ्या कम्युनिटीचा विजय होता. त्यानंतर प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी यांना भेटणं हा दुसरा मोठा क्षण होता. त्यांचा पर्सनॅलिटी खूपच प्रेरणादायी आहे. त्यांना भेटून मला असं वाटलं की फक्त 2 मिनिट त्यांच्यासोबत घालवा आणि तुम्हाला वाटेल की तुम्ही मॅरेथॉन धावून आले. तसेच शिक्षा मंत्रालयातील अनेक मान्यवरांची भेट झाली. खरंच ते 2 दिवस 4 आणि 5 सप्टेंबर 2025चा हे 2 दिवस सदैव माझ्या मनात कोरलेले राहतील. नीलाक्षी मॅम, तुम्ही सायबर सुरक्षेसाठी विविध उपक्रम राबवता, त्याबद्दल अगदी थोडक्यात सांगा ना. मी ठामपणे मानते की सायबर सिक्युरिटी फक्त वर्गात किंवा लॅबमध्ये नको, तर सायबर सिक्युरिटीची माहिती समाजापर्यंत पोचायला हवी. म्हणून मी व विद्यार्थ्यांनी अनेक उपक्रम सुरू केले आहेत. त्या उपक्रमात आम्ही नुक्कड नाटक करतो, हॅकथॉन्स करतो,
स्पर्धामध्ये पार्टिसिपेट करतो, आर्मी व नेमी अधिकाऱ्यासाठी कार्यशाळा घेतो आणि डिजिटल लिटरसी मोहिमा राबवतो. नुक्कड नाटकं करतो. त्या नुक्कड नाटकात आम्ही प्रादेशिक भाषेत ते नाटकं करून लोकांना सायबर सुरक्षेची माहिती देतो आणि 1930 हेल्पलाईन कशी वापरावी हे शिकवतो. संशोधन व हॅकेथॉन्समध्ये विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मार्गदर्शन करतात. अनेक विद्यार्थ्यांनी लाखो रुपयांची पारितोषिक जिंकली आहेत. आम्ही व नेमी अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा घेणे हे माझ्यासाठी अभिमानाचा विषय आहे. मग मी NGO, सरकार आणि बिझनेस सोबत डिजिटल लिटरसी मोहिमा राबवतो. मी नेहमीच विचार करते आणि असं माझं मानणं आहे की शिक्षण तेव्हाच यशस्वी ठरतं जेव्हा ते वर्गातून रस्त्यापर्यंत आणि शहरातून गावापर्यंत पोचतं. मॅम, खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद आणि विशेष आभार यासाठी की तुमची मातृभाषा मराठी नसूनही आमच्या सगळ्या रसिक श्रोत्यांसाठी तुम्ही मराठीमधून संवाद साधलात. त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. तुम्ही तुमच्या व्यस्त कार्यामधून आमच्यासाठी थोडा वेळ काढलात त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद आणि आकाशवाणी रत्नागिरीच्या संपूर्ण परिवारातर्फे तुम्हाला पुन्हा एकदा राष्ट्रीय शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल मनापासून अभिनंदन. तुमचा खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. आत्ताच आपण सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ आणि 2025च्या राष्ट्रीय शिक्षिका पुरस्कार विजेत्या डॉक्टर नीलाक्षी जैन यांची मुलाखत ऐकलीत. चला तर रसिक श्रोते हो, नवरात्री विषयक विशेष जागर स्त्री शक्तीचा, जागर शिक्षणाचा या कार्यक्रमामधून मी तुमची रेडिओ सखी मीरा आज तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. नवरात्री निमित्त विशेष कार्यक्रम जागर स्त्री शक्तीचा, जागर शिक्षणाचा. आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्र निर्मित नवरात्र विशेष कार्यक्रम जागर स्त्री शक्तीचा, जागर शिक्षणाचा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे.